मी एक विचारू का? हां मॅडम, विचारा ना. आपलं जे 100 दिवस 100 प्रोडक्ट ही सिरीज जी चालू आहे, त्या सिरीजमधला आजचा कोणता प्रोडक्ट आहे? मॅडम, आपलं जे 100 दिवस 100 प्रोडक्ट ही जी सिरीज सुरू आहे त्याच्यामधलं आजचं जे उत्पादन आहे ते म्हणजे फ्युचर पीएच. आणि हे खास आपल्या जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि संशोधनातून तयार केलेलं असं एक उत्पादन आहे. शेती करत असताना पाण्याचा पीएच योग्य असणं, जमिनीचा पीएच योग्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर पाण्याचं पीएच योग्य नसेल तर आपली जी काही औषधं आहेत त्यांची कार्यक्षमता जी आहे ती तर आपल्याला कमी झालेली दिसून येते. आणि फ्युचर पीएच हे जमिनीचा आणि पाण्याचा जो काही सामू आहे, म्हणजेच आपण त्याला पीएच म्हणतो, तो संतुलित ठेवून पिकाच्या वाढीस मदत करतं. आणि ज्या वेळेला हे फ्युचर पीएच आपण औषध तयार करताना वापरतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या पाण्याचा जो पीएच आहे तो तिथं संतुलित ठेवण्याचं काम हे फ्युचर पीएच करतं. त्याचबरोबर औषधांची कार्यक्षमता आहे तिथं वाढलेली आपल्याला दिसून येते. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी काही अन्नद्रव्ये आहेत त्यांचं शोषण सुलभ रीतीनं झालेलं आपल्याला दिसून येतं. जमिनीची सुपीकता टिकून राहिलेली दिसते. त्याचबरोबर जी वाढ आहे पिकाची त्या वाढीस चालना मिळालेली, त्याचबरोबर त्या वाढीस वेग मिळालेला आपल्याला तिथं दिसून येतो. आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पिकांची तग धरून ठेवण्याची जी क्षमता आहे किंवा जी सहनशक्ती आहे तिथं आपल्याला वाढलेली दिसून येते. आणि ह्याचं वापरण्याचं प्रमाण आपल्याला 75 मिली ते 100 मिली प्रति 100 लिटर पाण्यामध्ये औषध तयार करताना आपल्याला वापरायचं आहे. बाजारामध्ये हे उत्पादन 500 मिली आणि 1 लिटर पॅकमध्ये उपलब्ध आहे. आणि हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी औषध तयार करताना आपण वापरू शकतो. त्यामुळं पाण्याचा आणि जमिनीचा सामू जो आहे तो संतुलित ठेवण्यासाठी जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं फ्युचर पीएच हे नक्की वापरून बघा.